हॅलो फ्रेंड्स, राणी ट्युटोरियलमध्ये आपलं स्वागत आहे। आजचा व्हिडिओ बघणार आहोत आपण कटोरीसाठी 36 साईजसाठी कटोरी ब्लाऊजची डायरेक्टली कटिंग कशी करायची आहे। तर बघा, आज नवीन हे शिकणार आहोत की रेडीमेड आपण जे ब्लाऊज बघतो त्यावर आपल्याला कुठल्याही प्रकारचं मेजरमेंट राहत नाही, फक्त साईज वरून आपण पूर्ण ब्लाऊजची कटिंग करणार आहोत आजची। तर बघा, 36 साईजसाठी आधी तर आपल्याला पेपर जो आहे तो डबल फोल्ड करायचा आहे त्याच्या चौथ्या पार्टनुसार। आता 36चा चौथा पार्ट म्हटलं की इथे 9 इंच येईल, तर आपण 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आणि त्यानुसार याची आपल्याला डबल फोल्ड घडी घालायची। 9, 10 आणि 11। आता बघा, पेपर म्हणा किंवा मग अस्तर म्हणा, एका त्यांनी कमेंट्स केले की 80 सेंटीमीटरच्या कापडात त्यांना इथे पूर्ण ब्लाऊजची कटिंग पाहिजे आहे। तर जसं तुमचं इथे कापड वाढते त्यानुसार आपल्याला घडी घालायची, फक्त बंद बाजू आपल्याला आपल्याकडून घ्यायची आहे। तर 11 वरती मी इथे पेपर जो आहे तो डबल फोल्ड ठेवलाय। या पॉइंट पर्यंत आपण पेपर जो आहे तो डबल फोल्ड इथे ठेवून घेतलाय। आता बघा, डबल फोल्ड ठेवलाय, त्यानंतर आता पाठीमागचा पार्ट काढायचा, तर त्याची वाली आधी तुम्हाला ब्लाऊजची उंची किती घ्यायची त्या तुम्हाला 1 इंच एक्स्ट्रा इथे घ्यायचंय। आता इथे मला ब्लाऊजची उंची 12 तयार हवी, तर मी 13 घेईल, 1 इंच एक्स्ट्रा। त्यानंतर शोल्डर, जसं की मी शोल्डरसाठी आधीच सांगितलंय, गळा जर तुम्हाला पूर्ण बंद हवा असेल तर आपल्याला पूर्ण शोल्डरचा वापर करायचा आहे। आणि जर डीप साधारण एक नॉर्मल नेक जर घ्यायचं असेल तुम्हाला 9 इंचापर्यंत, तर तुम्ही इथे शोल्डर जे आहे ते टाका 5.5 इंचावरती। हे एक कॉमन माप आहे। मुंड्याची उंची टाकायची इथे 6.5 इंचावरती, पाठीमागच्या मुंड्याची उंची टाकते मी इथे 6.5 इंचावरती 36 साईजसाठी। जनरल मापावरून हे दाखवते। चेस्टचं मेजरमेंट वरूनच आपण डबल फोल्ड घेतली, त्यामुळे डायरेक्टली वेगळे मेजरमेंट न टाकता हा पॉईंट मी सरळ इथे मॅच करते। पाठीमागची जी गोलाई आहे ती द्यायची आपण इथे 1.5 इंचावरती। आता बघा, यात एक गोष्ट सांगेन, सरळ या पॉईंट पासून 1.5 इंच न घेता आपण थोडं इथे किंचित तिरकस घ्यायचं, अर्धा इंच आत हा पॉईंट तिरकस इथे मॅच करायचा आहे। बघा, रेडीमेड जे तुम्ही ब्लाऊज घेत असाल तर ते एकदम तुम्हाला परफेक्ट येत नाही, फक्त तुम्हाला साईज वाईज त्याची आपण फक्त बॉडीनुसार फिटिंग इथे करायची असते आणि एक मापानुसार आपण ते ब्लाऊज इथे घेत असतो। तर बस काहीच आपण हे आज त्याच पद्धतीने इथे कटिंग करतोय आणि स्टिचिंग सुद्धा मी तुम्हाला याची कापडावर दाखवणार आहे। तर बघा, 1.5 इंचाची पाठीमागची या पॉईंट पासून देतोय आपण गोलाई। बघा, याचं कारण एवढंच की जेणेकरून पाठीमागच्या पाटला कुठल्याही प्रकारचा फुगा किंवा मग चुनी पडू नये, तेवढ्यासाठी आपण इथे अर्धा इंच याला आत घेतले। आता हे झाल्यानंतर खाली कमरेचं मेजरमेंट टाकायचं आहे। कमरेचा घेर चेस्ट घेरपेक्षा निश्चितच कमी असतं, त्यामुळे वेगळं आपण इथे मेजरमेंट न टाकता हा पॉईंट सरळ इथे लाईन ड्रॉ करून घेतोय। कधीही साधारण आपण इथे 2 इंच एक्स्ट्रा घेतले तर इथे एक लाईन येईल साधारण 2 इंचाचं मेजरमेंट टाकून, पण आपण ह्या लाईनची गरजच नाहीये, कारण की आपल्याला फिटिंग जी आहे आपण ती आपल्या सोयीनुसार या पॉईंट पासून टाकतो। पाठीमागचा टक्स पडतो आणि टाकताना जी फिटिंगची ब्लाऊजची आहे ती तिरकशी याप्रमाणे निमुडते खाली येते, तर याप्रमाणे आपल्याला ब्लाऊजवरती फिटिंग टाकायची असते। ज्याप्रमाणे मी तुम्हाला इथे पेपर कटिंग दाखवते त्यानुसारच आपल्याला पीसवरती डायरेक्टली कटिंग करायची, एक्स्ट्रा यात काहीच वाढवायचं नाहीये। तर गळ्याचा घेर जो आहे तो गळ्याचा घेर घ्यायचा आपण इथे 2.5 इंचावरती। 9 इंच आपण म्हटलोय, तिरकस टाकायचंय 9 वरती मेजरमेंट, कॉमन माप आहे जसं की मी आधीच सांगितलं। रेडीमेड ब्लाऊज बघितले असेल तर त्याचे गळे बरेचसे डीप येतात आणि मागे त्यांना नॉड लावलेले असतात, तर इथे आपण कुठल्याही प्रकारचं नॉड न लावता कम्फर्टेबल ब्लाऊज आपण स्टिच करू शकतो। 3.5 इंचाचा खाली मी घेते गळ्याचा घेर। गळ्याचा गोल दिल्यानंतर बघा, आता 1 इंच जे आपण एक्स्ट्रा घेतलंय आधी तर या पॉईंटला सुद्धा आपण मॅच करून घेऊया। सरळ 1 इंच एक्स्ट्रा, अर्धा इंच शोल्डर मध्ये दाबलं जाईल आणि खाली तुम्ही पट्टी फोल्ड करा किंवा मग अस्तर मध्येच फोल्ड करा, तेवढ्यासाठी आपण इथे 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय। बंद बाजूपासून घ्यायचं आपल्याला 4 इंचावरती। गळ्याचे साधारण एक अर्धा इंच खाली आपल्याला इथे टक्सची उंची ठेवायची आहे, ती हे येते इथे 4 इंचावरती उभा टक्स।
पाठीमागचा टक्स टाकायचा आपल्याला अर्धा इंचावरती. आता बघा पूर्णपणे ड्रॉ झालं. असं तुम्ही जर ब्लाऊज जर ड्रॉ केलं स्टिच केलं तरी काही हरकत नाही. फक्त स्टिचिंग मध्ये सांगेन तुम्हाला, हा जो आपला शोल्डरवाला पार्ट आहे याला आपल्याला डाऊन करताना गळ्याकडे किंचितसं तिरकसं डाऊन करायचं आहे. साधारण इथे आपल्याला अर्धा इंचाचं मेजरमेंट घ्यायचं, ते थोडं आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं, म्हणजे डाऊन करताना याला तिरकशी शिलाई द्यायची. या पद्धतीने तिरकशी आपण इथे शिलाई लावायची, जेणेकरून गळा जो आहे तो अगदी आपला इथे कम्फर्टेबल बसेल. बघा यात कुठल्याही प्रकारचं आपल्याला चेंज करायचं नाही. 36 साईज साठी आपण मग आता 36 साईज साठी आपल्याला पुढच्या जो पार्ट आपण तुम्ही कटोरी घ्या किंवा प्रिन्स कट घ्या किंवा मग पोर्टस घ्या, पाठीमागचा पार्ट जो आहे तो आपल्याला कुठल्याही प्रकारचा तुम्ही ब्लाऊज स्टिच करा, पण पाठीमागच्या पार्टची कटिंग जी आहे ती आपल्याला याच पद्धतीने इथे करायची आहे. मग साईज तुम्ही कुठल्याही प्रकारचं साईज राहू द्या, 32, 30, फक्त इथे तुम्हाला टाकताना चौथा पार्ट टाकायचा. नेक्स्ट इथे मार्जिन घ्यायची. शोल्डरचं माप सुद्धा यासाठी तुमचं वाला हे कॉमनच राहील. जर तुम्ही गळा एवढा घेतला तर मुंड्याच्या उंचीत फक्त इथे आपले कमी जास्त होईल. साधारण जर तुम्ही 32च्या आत जर तुम्ही ब्लाऊज रेडीमेड सारखं तुम्हाला शिवायचं असेल तर तुम्ही मुंड्याची उंची इथे 6 इंचावरती फिक्स घ्यायची. इथे 36 साईज साठी आहे म्हणून मी इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलंय. 6.5 इंचाचं मी इथे मुंड्याची उंची ठेवली आहे. याची कटिंग तुम्ही नाही केली तरी चालेल, फक्त शिलाई देताना थोडंसं आपण याला तिरकशी शिलाई लावायची. तर बघा यानुसार आपला पाठीमागचा पार्ट जो आहे तो पूर्ण रेडी होतोय. एक कॉमन मापसाठी मी तुम्हाला हे दाखवलंय. तर बघा पाठीमागचा पार्ट तो विशेष नाहीये, जनरल हे पटकन आपलं लवकर लक्षात येऊन जातं. मेन जे आहे ते कटोरीचा फ्रंट पार्ट आपल्याला बघायचं, तर आता आपण फ्रंट पार्ट इथे ड्रॉ करूया. डबल फोल्ड पेपर आहे, तिरकसं मेजरमेंट टाकायचं आहे कटोरीचं. 6 इंचाची कटोरी माझी तुम्हाला दाखवून झाली. 36 साईज साठी 6ची कटोरी आपल्याला इथे चालेल. 6ची चालेल, 6.5ची चालेल. तर 6ची दाखवून झाली म्हणून मी इथे तुम्हाला 6.5ची दाखवते. तर बघा जशी 6.5ची किंवा 6ची दाखवली सेम त्याच प्रोसेसमध्ये आहे, फक्त जेव्हा तुमची ब्लाऊजची उंची कमी जास्त होते त्यानुसार आपण इथे चेंजेस करत असतो. तर बघा फिक्स पॉईंट आधी तर आपण द्यायचं इथे 6.5 इंचावरती, जे आपल्या कटोरीचं फिक्स मेजरमेंट असणार आहे ते, आणि त्यात एक्स्ट्रा परत घ्यायचं आपल्याला 3 इंच. तर बघा 6.5, 7.5, 8.5 आणि साधारण 9.5 इंचावरती आपल्याला हे 3 इंच एक्स्ट्रा घ्यायचंय. हे तिघही जे पॉइंट आहे क्रॉस मध्ये याला मॅच करूया आपण. आता 9.5 इंचाचा आपण इथे पूर्ण लाईन ड्रॉ केली. याचा आपण सेंट्रल पॉइंट काढायचा आहे. आता 9.5चा सेंट्रल पॉइंट काहीसं इथे 4.5 इंचावरती या पॉइंटला येईल. आता या पॉइंट पासून उभं मेजरमेंट टाकायचं आपण कटोरीचं. तर बघा 12 इंचाची 12 साईज ब्लाऊजची उंची जी आहे ते 12च इथे आहे. तर कटोरीची उंची आपण इथे बघा 6 इंचावरती सेंट्रल पॉइंटला ठेवूया आणि खाली घेऊया आपण इथे 1.5 इंच एक्स्ट्रा. तर बघा 6, 7 आणि 7.5 म्हणजेच की 1.5 इंच आपण खाली एक्स्ट्रा घेतोय टक्ससाठी. जर तुमची उंची इथे वाढत असेल तर फार नाही बदल होणार. इथे 6चा पॉइंट इथे मी 6 वरती घेतलंय. जर तुमचं ब्लाऊजची उंची तर 13 झाली, 14 झाली किंवा मग त्यापेक्षा जर 15 झाली तर तुम्ही इथे मेजरमेंट 7 किंवा 8 एवढी इथे कटोरीची उंची वाढवू शकता. आडव्या मेजरमेंटमध्ये फरक पडणार नाही, फक्त उभ्या मेजरमेंटमध्ये इथे फरक पडेल. कारण जर कटोरी तुमची वाढेल तर मग साईड पट्टी वाढेल आणि साधारण ब्लाऊजची जी फ्रंटची उंची आहे ती सुद्धा इथे वाढेल. तर बघा याप्रमाणे आपण हे टाकलं. त्यानंतर आता गळ्याचा घेरा टाकायचा आहे. गळ्याचा घेरा आपण इथे घेऊया साधारण 3.5 इंचावरती. 36 साईज साठी आपण कटोरी बघतोय ही. यात फक्त एवढंच फरक पडेल, जर तुम्ही हे कटिंग साध्या पेपरावरती सुद्धा आधी करून घेतली आणि मग याची पीसवर ठेवून जर कटिंग केली तर तुमचा अधिक याच्यात कपडा वाचेल. फरक फक्त एवढाच की कटिंग करताना इथे मला कटोकट आपल्याला कट जे आहेत आता तिरकसच कट करावं लागतं. यानुसारच मी कटोरी कटिंग करून कापडावर जर ठेवली तर जसा माझा कापड आहे त्यानुसार मी ऍडजस्ट करून याला कटिंग करू शकते. म्हणून फक्त जर तुम्हाला जमलं तर तुम्ही आधी याची वाली पेपर कटिंग करा साधा न्यूजपेपरवरती आणि मग तुम्ही याला डायरेक्टली कापडावरती ठेवून कटिंग करा, म्हणजे तुमचा कापड जो आहे तिथे एक्स्ट्रा वाचेल. तर बघा त्यानंतर आपण घ्यायचं इथे घेरा. इथे 5.5 इंचाचा माझा घेरा येतो या पॉइंट पासून. तर या पॉइंटला पण टेप न हलवता आपण साधारण 5.5 इंचावरती आपण पॉइंट देऊया.
इथे सुद्धा माझा आता कापड जो आहे तो कमी पडतोय, साधारण बघा या पॉइंटला 5.5चा पॉइंट इथे येतोय बघा. कटोरी जे आहे ते काहीसं घेरायचं या पॉइंट पासून असं आला असता. यानुसार याची कटोरी जी आहे ती आपली रेडी होतीये. कटोरी तर रेडी झाली आहे. त्याचा टक्स पाहूया आपण. बघा टक्स टाकताना याचा टक्स मी 36 साईज साठी आहे. 2.5 इंचाचा आपण याचा टक्स घेणार आहोत, उभा टक्स. आणि जे आपण 3 इंच एक्स्ट्रा घेतले तर 1.5 इंच या पॉइंट पासून आणि 1.5 इंच या पॉइंट पासून. आता बघा टक्स टाकून झालाय, पण कटोरीचा घेरा जो आहे जे आपण 3 वाढलं तर टक्स मध्ये ऍड केला तर मग घेरा कसा वाढेल, त्यासाठी या पॉइंट पासून आपण 1 इंच घ्यायचंय आत. आणि या पॉइंटला जिथे मी टक्स टाकलाय त्या पॉइंट पासून गोलाईमध्ये मॅच करायचंय. तिरकस सरळ न देता थोडासा इथे गोलाईवाला शेप द्यायचा आकार. तिरकस या पद्धतीने इथे मॅच करायचं. या पद्धतीने मॅच जर आपण केलं तर कटोरीचा जो घेरा जो आहे तो 1 इंचने इथे वाढून जातो. त्यानंतर आपण जेव्हा आपण कटोरीचा टक टाकतो तर 1 इंच वाढल्यानंतर आपला अर्धा इंच इथे हुक पट्टी आय पट्टीमध्ये आणि साईड पट्टी जॉईन करण्यात हे व्यवस्थित मॅच होतो. तर बघा कटोरी रेडी झाली, हिला आपण कट करून घेऊया. आता बघा कटोरी जी आहे काहीशी आपल्याला या पद्धतीने दिसते, पण हिला मला तुम्हाला परत टक्स टाकून दाखवायचा. त्यामुळे इथं जो आपला एक्स्ट्रावाला पार्ट मी ड्रॉ केलाय तो इथे परत रेडी करून घेते व्यवस्थित, जेणेकरून तुम्हाला कटोरी ही लक्षात येईल की आपली कशी रेडी होणार आहे. अडीच इंचाचा आपण उभा टक्स घेतलाय आणि 1.5 इंच आपण साईडने याला आडवा टक्स घेतलाय, म्हणजेच की 3 इंचाचा. यात मी कापड आधीच जसं तुम्हाला सांगितलं, जशी पेपर कटिंग करताय तेवढीच ठेवायची, एक्स्ट्रा वाढवायचं नाहीये कापडावरती सुद्धा, कारण ऑलरेडी आपण माप जी टाकली आहे ती वाढवूनच टाकली आहे. त्यामुळे अजून यात एक्स्ट्रा वाढवण्याची कुठल्याही प्रकारची गरज नाहीये. फक्त इथे घेऱ्याच्या बाबतीत मला थोडासा इथे जो पेपर आहे तो कमी पडत होता, तेवढ्यासाठी मी इथे दुसऱ्या याच्यावरती याला कटिंग करून घेतली. कापडाच्या बाबतीत सुद्धा असंच होतं. डायरेक्टली जर तुम्ही कापडावर इथे या पद्धतीने जेव्हा कराल तेव्हा कापड कमी पडला तर आपल्याला इथे जॉईंट हा द्यावा लागतो. तर बघा कटोरी कट झाली, याचा मी तुम्हाला टक्स टाकून दाखवते. जिथे मी लाईन ड्रॉ केली आहे त्या पॉइंटला असा टक्स आपल्याला टाकायचा आहे कटोरीचा. बघा जिथे आपण लाईन ड्रॉ केली तिथेच मी पिन लावून दिली आणि या पद्धतीने आपली कटोरी जी आहे ती रेडी होतीये. बरोबर कटोरीचा घेराचा आहे तो बरोबर घेरा सुद्धा इथे बसतोय आणि कटोरी रेडी होते. आता ही कटोरी जी पाहिली ती आपण पाहिली ती 36 साईज साठी. आता बघा कटोरी रेडी झाली, आता आपण कट करूया साईड पट्टी. कटोरी आपण तयार केली तर कटोरीचे तिरकसचं मेजरमेंट घ्यायचंय. असेल कटोरी रेडी तुम्ही ठेवून अशी डायरेक्टली ड्रॉ करा, नसेल कटोरीचं मेजरमेंट आणि नुसतीच आपण साईड पट्टी कट करायची कुठल्याही मापासाठी तर ब्लाऊजवरून तुम्ही तिरकसचं कटोरीचं मेजरमेंट घ्या, या पॉईंट पासून तर या पॉईंट पर्यंत. हे दाखवतोय आपल्याला इथे 7.5 इंचावरती रेडी, तर 7.5चं आपल्याला तिरकसचं मेजरमेंट टाकायचंय. याचं मेजरमेंट जे आहे ते पूर्णपणे आपल्या उंचीवरच ठरलेलं असतं, पण जसं की आपण आधीच इथे कटोरी उंचीनुसारच कट केली त्यामुळे हे कट करायला आपल्याला वेगळा काही त्रास होत नाही. बघा फक्त कटोरीचा जो गोलाईचा आकार येतो या पद्धतीने तिरकसा इथे आपल्याला देऊन घ्यायचा आहे. आता बघा कटोरीचा आकार दिल्यानंतर आता साईड पट्टीची जी उंची आहे त्याचं आपल्याला मेजरमेंट टाकायचं आहे. साधारण एक कॉमन मापला जसं की आधीच सांगितलं मी तुम्हाला, आपल्याला रेडीमेड ब्लाऊज सारखं हे बघायचं आहे. तर 5 इंचाची आपल्याला इथे साईड पट्टीची उंची घ्यायची. शोल्डरचं जे मेजरमेंट आपण टाकलं तेच टाकायचं. 2.5 इंचाचा गळ्याचा घेर आपल्याला बाहेर ठेवायचा आणि 5.5 वरती आपल्याला शोल्डर इथे टाकायचं आहे. बघा पूर्ण शोल्डरचा वापर करते मी इथे 5.5 पासून 2.5 इंचापर्यंत. फक्त जो 2.5 आहे तो गळ्याचा घेर आपल्याला इथे बाहेर ठेवायचा आहे. आता पुढच्यासाठी आपल्याला जी मुंड्याची उंची ती घ्यायची आपण इथे साधारण एक 6 इंचावरती.
6 इंचाची घेतली मी इथे मुंड्याची उंची फ्रंटसाठी. पाठीमागच्या पार्टला आपण 6.5 घेतली होती, पुढच्याला आपण घेतलो इथे 6 इंच. तर बघा या पॉईंटपासून अडीचला आपल्याला बाहेर ठेवायचं आणि चेस्टचा चौथा पार्ट टाकायचा. आता 36 साईजसाठी आहे तर 9 याचा चौथा पार्ट येईल आणि मार्जिंगसाठी आपण 2 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं म्हणून मी इथे 11 वरती दुसरा पॉईंट देते. आता साईड पट्टीचा घेरा आपल्याला टाकायचा. साईड पट्टीचा घेरा टाकताना 1 इंच आतला आणि यात मी 1 इंच आणि जस्ट 2 लाईन म्हणजेच की 1.25 इंच आपण बाहेरचं गोलाई देतोय. पूर्ण घेरा जो आहे तो इथे आपला पूर्ण घेरा येईल इथं 2.25 इंचावरती. आता बघा साईड पट्टीचा जो याच्या घेऱ्याचं आपण मेजरमेंट टाकलंय ते तुम्हाला ठेवायचं की ते पिक जेव्हा आपण या पॉईंट पासून मेजरमेंट घेतो तेव्हा टेप आपलावाला या पद्धतीने इथं असतो. हे जे मेजरमेंट आहे ते बरोबर 1 इंचाचं आपलं येऊन जातं. मग घेरा जो आहे तुम्हाला जेवढा वाढवायचा तुम्ही ह्या पॉईंट पासून वाढवा. आता इथे मी 1.25 इंचावरती घेरा जो आहे आपला तो दिला या पॉईंट पासून. इथं याला पूर्णपणे आतल्या हाताने द्यायचं आहे. एक्स्ट्रा जर तुमचं इथे कापड येत असेल जसं की मी इथे या पॉईंटला दिला, एक्स्ट्रा जर तुमचं एवढा बी इथे कापड येत असेल तर पुढच्या साईडला निश्चितच तुमची गुढी किंवा मग चुनी पडेल. आता बघा इथे मी कटोकट माप घेतलंय. इथे माझा 1.25 इंच येतोय आणि 1 इंच माझा हा आतला पॉईंट. एवढा आपण इथे घेतलाय घेरा. आता बघा हे झालं. त्यानंतर आता कमरेसाठी वेगळं काही मेजरमेंट टाकायचं नाहीये. चेस्ट घेरपेक्षा निश्चितच कमी असतो त्यामुळे हा जो पॉईंट आहे तो मी डायरेक्टली इथे मॅच करून देते. तर बघा साईड पट्टी जी आहे ती बघा ही लाईन नाही घ्यायची आपल्याला. हा एक्स्ट्रा घेतला गेलेला आहे, माझा पॉईंट एक्स्ट्रा दिला गेला त्यामुळे मी तिथे लाईन दिली गेली. पण हेच मेन आहे. जर इथे तुमचा घोळ झाला हा पार्ट पूर्णपणे आपल्याला आतल्या हाताने घ्यायचा आहे. जर तुम्ही हा पार्ट जर थोडा सुद्धा आपला बाहेरून येत असेल तर इथे आपला फुगा किंवा मग चुनी. आता बघा साईड पट्टी आपली इथे रेडी झाली आहे. फक्त जर आपण पाठीमागच्या पार्टला इथे तिरकशी शेन लावली तर फ्रंट पार्टला सुद्धा लावताना आपल्याला शोल्डर जे आहे ते याच पद्धतीने इथे मॅच करायचंय. पूर्णपणे डाऊन यायला आपल्याला गळ्याच्या साईडने करायचंय तिरकशी शिलाई. कटोरीच्या मापाने आता आपण इथे साईड पट्टी ड्रॉ केली आहे पण याचं मेजरमेंट फ्रंटचं 12 इंचच यायला हवंय आपल्याला. तर मग ते कसं येईल. बरेच जणांना असा प्रश्न पडतो की फ्रंट पार्ट हा मोठा होऊन जातो, बॅक पोर्शन हा लहान होऊन जातो. तर बघा या पॉईंट पासून उंची साईड पट्टीची तयार झाली ती आपली 11 इंच रेडी झाली आहे. 11 इंच रेडी झाली तर बघा अर्धा इंच इथे शोल्डर मध्ये दाबलं जाईल आणि अर्धा इंच खाली आपल्या इथे योगपट्टीच्याच पार्टला इथे दाबलं जाईल. तर साधारण रेडी होऊन हे 10 इंचाची येईल. 10 इंचाची आपली कटोरी साईड पट्टीचा पार्ट इथे रेडी होईल या पद्धतीने. कटोरी रेडी झाली, साईड पट्टी रेडी झाली. आता आपण कट करूया इथे योगपट्टी. आता योगपट्टी कट करण्यासाठी आपण साईड पट्टीचं मेजरमेंट घेतलंय. 10 इंचाची आपली साईड पट्टी रेडी इथे तयार होणार आहे. तर कमर घेरचं मेजरमेंट आपण टाकलं नव्हतं, मी चेस्ट वाईजच आता इथे टाकते. तुम्हाला फिक्स कमर घेरचं मेजरमेंट माहिती, तुम्ही कमर घेरचं इथे चौथा पार्ट टाका. इथे मी चेस्टचा चौथा पार्ट टाकते 9 आणि 1 इंच एक्स्ट्रा. चेस्टपेक्षा कमर घेर निश्चितच हा कमी असतो. तर बघा 2 इंचची आपल्याला इथे योगपट्टी तयार हवी आहे. मग तयार हवी तर आपण 1 इंच यात एक्स्ट्रा घेऊया. इथे मी हा पार्ट देते 3 इंचावरती जो आपल्याला लागणार आहे कटोरीच्या साईडने आणि कमरेच्या पार्टने घेते मी इथे 2.5 इंच. आता बघा यात फक्त योगपट्टीमध्ये परफेक्ट येण्यासाठी आहे तशी तिरकशी आधी तुम्ही इथे लाईन देऊन घ्या, मग याला व्यवस्थित आकार द्या. जेणेकरून जिथे आपला टक्स लागतो तिथून त्या पॉईंट पासून आपण थोडंसं फुलगटचं इथे घ्यायचंय. साधारण इथून जर तुम्ही 1-2 इंचाचं अंतर घेतलं तर इथे आपली कटोरी लागते. या पॉईंट पासून फक्त आपल्याला लावताना इथे तिरकसं घ्यायचंय आणि सरळ या पॉईंटला इथे मॅच करून द्यायची. तर बघा योगपट्टी सुद्धा आपली 2 इंचाची इथे रेडी झाली आहे. आता बघा योगपट्टीला आपण कट करून घेऊया, मग मी तुम्हाला लावून दाखवते की आपण ब्लाऊज हे कसं कट केलंय ते. आता बघा आपण फ्रंट पार्ट सुद्धा हुबेहूब मेजरमेंट घेऊन इथे कट केलाय. पाठीमागचा पार्ट सुद्धा आपला इथे रेडी झालाय. आता बघा पाठीमागचा पार्ट रेडी झालाय. काहींना स्लीवच्या विषयी प्रश्न पडतो की डायरेक्टली आम्हाला मेजरमेंट नाही आणि स्लीव कट करायची, तर त्यासाठी तुम्हाला मी दाखवेन इथे स्लीवसाठी स्पेशल. आता मी इथे 2 कार्डशीट पेपर घेतले होते, त्यातला एक एवढा आपला इथे कापड
पेपर आणि हा एवढा पेपर इथे माझा शिल्लक आहे. तर बघा सांगायचं तात्पर्य एवढंच की ब्लाऊज जे आहे ते अखंड इथे पूर्णपणे कटिंग नाही होत, त्याला बरेचसे आपण जॉईंट्स द्यावे लागतात तेव्हाच हे ब्लाऊज जे आहे ते पूर्ण होतं, स्पेशली अस्तरमध्ये. डायरेक्टली तुमचं ब्लाऊजचं पीस असेल किंवा मग रेडीमेड पीस असेल 1 मीटरचं, तर मग यात कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही. तर बघा ही एक पट्टी, यात आपण हे पेपर 2 जॉईंट होऊन या पद्धतीने इथे ठेवायचे आणि याची घडी जी आहे ती आपण या पद्धतीने डबल फोल्ड इथे करायची. तर बघा डबल फोल्ड केल्यानंतर बंद बाजूपासून टाकायची आपण उंची, जेवढी तुम्हाला स्लीवची तयार उंची हवी तेवढी टाकायची. आता पेपर एवढा आहे म्हणून मी उंची घेते ते 4 इंचावरती. तुम्हाला जेवढं मेजरमेंट तुमचं हवं आहे, तुम्हाला जेवढा कापड असेल तेवढं तुम्ही इथे टाका. उंची या पॉईंटपासून टाकायची आहे. इथे 4 इंचाची माझी स्लीव तयार असणार आहे, यात 1 इंच मी एक्स्ट्रा घेते. खाली दंडघेराचं मेजरमेंट जेवढं तुमचं पूर्ण दंडघेर आहे त्याचा निम्मा पार्ट टाकायचा. आता 12 इंचाचा दंडघेर असेल तर तुम्ही 6 टाका, जेवढा असेल त्याचा निम्मा पार्ट टाका आणि 1.5 इंचाची दाई इथे मारायची. तर बघा या पॉईंटपासून आपण साधारण जे फिक्स वाला दंडघेरचा पॉईंट आहे त्या पॉईंटपासून काखेत आपण तिरकसचा मेजरमेंट टाकायचं एक 3 इंचावरती. आणि हा जो पॉईंट दिला आता या पॉईंटपासून बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की मुंड्याचं मेजरमेंट हे कसं घ्यायचं आहे. तर बघा इथे मी साईड पट्टीचा वापर करणार आहे. या पॉईंटपासून तिरकसचा आपल्याला मुंडेघेरचा मेजरमेंट घ्यायचं आहे. आता हा येतो इथे 8 इंचावरती तयार. जो मेजरमेंट भेटलाय त्याला तिरकसं टाकायचं आपल्याला. 8 वरती आपण तिरकसं टाकूया आणि यात परत घ्यायची आपण 1.5 इंचाची शिलाई मारायची. बघा बरेच वेळेला एवढा जो कापड आहे तिरकसा तो आपल्याला स्लीवमध्ये रेडी भेटत नाही. दोघे साईडला आपण इथे जॉईंट द्यावे लागतात, तेव्हा बरोबर परफेक्ट आपलं ब्लाऊज जे आहे ते येतं. आपण हे दिल्यानंतर इथे हलकीशी गोलाई द्यायची या पॉईंटपासून स्लीवसाठी. तर बघा स्लीव जी आहे ती आपली या पद्धतीने रेडी होते. त्यानंतर ओपन करायचे दोघं स्लीव आणि याचं सेंट्रल पॉईंट काढायचं आहे, जे आपले फिक्सवालं आपण मुंड्याचं मेजरमेंट टाकले ते. आणि इथल्या पार्टमध्ये 1 इंच सोडून इथे कमी जास्त करायचं नाही, फक्त या पॉईंटपासून या प्रकारे आपल्याला किंचितचं एक अर्धा इंचचा आपल्याला गॅप देऊन या पद्धतीने इथे कटिंग करायची. आणि हा पार्ट जॉईन करताना याला आपल्याला फ्रंटने जॉईन करायचं, जेणेकरून स्लीवमध्ये म्हणा किंवा ब्लाऊजमध्ये म्हणा कुठल्याही प्रकारची चुनी किंवा मग गुढी इथे पडणार नाही. ते बघा आजच्या व्हिडिओत आपण पूर्णच इथे ब्लाऊज कटिंग करून पाहिलंय. आजच्या व्हिडिओत जर तुम्हाला या ब्लाऊजमध्ये काही प्रश्न पडले असतील तर तशी तुम्ही मला कमेंट्स करा.